तुमच्यापैकी किती लोकांना तुमचा ब्लड ग्रुप माहीत आहे? आणि जर तुमचा ब्लड ग्रुप तुम्हाला माहीत नसेल तर तो ब्लड ग्रुप अवघ्या 30 ते 40 सेकंडमध्ये कसा चेक केला जात असतो हे आपल्याला पाहायचं आहे. आणि हो, ज्यांचा ब्लड ग्रुप ज्यांना माहीत आहे त्यांना सुद्धा ही गोष्ट इकडे लक्ष देऊन पाहायची आहे, कारण तुमचा ब्लड ग्रुप आयुष्यभरात कधीही बदलू शकतो. अशा केसेस सुद्धा पाहायला भेटलेल्या आहेत. तर ब्लड ग्रुप काय आहे हे समजून घेण्यासाठी सुरुवातीला आम्हाला ब्लडचं कंपोजिशन लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ब्लडमध्ये 55% इतका लिक्विड पार्ट असतो, ज्याला प्लाझ्मा असं म्हटलं जात असते, आणि त्याच्यामध्ये 90% इतकं वॉटर असतं आणि 10% मध्ये अदर सबस्टन्स येतात. आता या अदर सबस्टन्समध्ये न्यूट्रिशन्स असतील, हार्मोन्स असतील, साल्ट्स असतील, किंवा मग एक्सक्रिटरी वेस्ट असू शकतात, आणि आणखी काही प्रोटीन्स जे आहेत ते त्याच्यामध्ये सापडतात. आणि सोबत ब्लडमधला जो सॉलिड पार्ट 45% इतका असतो त्याला ब्लड सेल असं म्हटलं जात असते. आणि ह्या ब्लड सेल 3 टाईपच्या आहेत. मग त्यामध्ये RBC असेल, WBC असेल किंवा प्लेटलेट्स असतात. जर आम्हाला ब्लड ग्रुपचा स्टडी करायचा असेल तर या ब्लडच्या पूर्ण कंपोजिशनची आम्हाला गरज नाही आहे. आम्हाला फक्त ब्लडमध्ये सापडणाऱ्या लिक्विड प्लाझ्मामधल्या प्रोटीनचा विचार करायचा आहे आणि सॉलिड सेलमध्ये सापडणाऱ्या RBCचा विचार करायचा आहे. प्लाझ्मामध्ये काही वाय शेप प्रोटीन जे आहेत ते आम्हाला पाहायला भेटतात, आणि त्या वाय शेप प्रोटीनला आम्ही स्मॉल लेटर A किंवा B नी दर्शवतो, आणि त्यांना अँटीबॉडी असं आम्ही म्हणणार आहे. आणि सोबतच RBCवर काही प्रोटीन्स किंवा कार्बोहायड्रेट्सचे ग्रुप आम्हाला पाहायला भेटतात, त्यांना आम्ही अँटीजीन असं म्हणणार आहे, ज्यांना आम्ही कॅपिटल A नी किंवा कॅपिटल B नी दर्शवणार आहे. तर ब्लड ग्रुप कसा फाइंड आउट केला जात असतो हे समजून घेण्यासाठी आणखी एक गोष्ट आम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे की जर अँटीजीन A आणि अँटीबॉडी A एकत्र आल्या तर ते एकमेकाला ब्लॉक करण्याचं काम जे आहे ते करतात. तशाच प्रकारे अँटीजीन B आणि अँटीबॉडी B एकत्र आल्या तर त्या सुद्धा एकमेकाला ब्लॉक करत असतात. आणि म्हणून ज्यांचा ब्लड ग्रुप A असतो त्यांच्या RBCवर A अँटीजीन पाहायला भेटतो, आणि त्यांच्या प्लाझ्मामध्ये ज्या अँटीबॉडीज पाहायला भेटतात त्या B टाईपच्या अँटीबॉडीज ज्या आहेत त्या पाहायला भेटतात. जो A टाईपचा अँटीजीन आहे तो मी इथे अशा प्रकारे ट्रायंगल त्रिकोणी जो आहे तो याच्यावर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ॲक्च्युअलमध्ये जो अँटीजीन इथे A आहे त्याचं स्ट्रक्चर वेगळं असणार आहे, पण आमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून तो मी अशा प्रकारे इथे दाखवण्याचं काम इथे केलेलं आहे. तर ज्यांचा ब्लड ग्रुप A असेल त्यांच्या RBCवर अँटीजीन A असतो, आणि प्लाझ्मामध्ये ज्या अँटीबॉडीज पाहायला भेटतात त्या B टाईपच्या अँटीबॉडीज असतात. तशाच प्रकारे ज्यांचा ब्लड ग्रुप B असणार आहे त्यांच्या RBCवर B टाईपचा जो अँटीजीन आहे तो प्रेझेंट असणार आहे, आणि प्लाझ्मामध्ये A टाईपच्या अँटीबॉडीज पाहायला भेटतात. ज्यांचा ब्लड ग्रुप AB आहे त्यांच्या RBCवर अँटीजीन B आणि अँटीजीन A असे दोन्ही टाईपचे अँटीजीन जे आहेत ते आम्हाला पाहायला भेटतात, आणि त्यांच्या प्लाझ्मामध्ये कुठल्याच प्रकारच्या अँटीबॉडीज म्हणजे A आणि B टाईपच्या अँटीबॉडीज पाहायला भेटत नाहीत. आणि ज्यांचा ब्लड ग्रुप O असतो त्यांच्या RBCवर कुठल्याच प्रकारचा अँटीजीन म्हणजे अँटीजीन A किंवा अँटीजीन B हे दोन्ही प्रकारचे अँटीजीन जे आहेत ते आम्हाला पाहायला भेटत नाहीत, आणि प्लाझ्मामध्ये दोन्ही टाईपच्या अँटीबॉडीज ज्या आहेत त्या पाहायला भेटतात म्हणजे अँटीबॉडी A आणि अँटीबॉडी B. लक्षात घ्या की मी तुम्हाला सांगितलं का जर अँटीबॉडी A आणि अँटीबॉडी A आणि अँटीजीन A एकत्र आला तर एकमेकाला ब्लॉक करतात, आणि जसं अँटीजेन B आणि अँटीबॉडी B एकत्र आल्या तर एकमेकाला ब्लॉक करतात. आणि त्यामुळे होतं काय की ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप A आहे त्या पर्सनला फक्त ज्याचा ब्लड ग्रुप A आहे त्याचंच रक्त जे आहे ते दिलं जाऊ शकतं. नाहीतर काय होईल, समजा कन्सिडर करा की ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप A आहे आणि त्याला जर समजा ब्लड ग्रुप B चं रक्त जे आहे ते दिलं गेलं तर या A ब्लड ग्रुप असणाऱ्या पेशंटच्या प्लाझ्मामधील ज्या अँटीबॉडी B आहेत त्या अँटीबॉडी B ज्या आहेत त्या या RBCला काय करू शकतात, ब्लॉक करू शकतात, आणि तिथे अग्लुटिनेशन होऊ शकतं म्हणजे रक्त गोठण्याचं काम जे आहे ते होऊ शकतं. आणि म्हणून अशा प्रकारे B ब्लड ग्रुपवाला जो पर्सन आहे तो A ब्लड ग्रुपवाल्यांना रक्त जे आहे ते देऊ शकत नाही. पण तुम्ही
एक असं ऐकलं असेल की ओ जो आहे तो युनिव्हर्सल डोनर आहे आणि ओ ब्लड ग्रुपचे जे पर्सन आहेत ते कोणालाही ब्लड जे आहेत ते देऊ शकतात. लक्षात घ्या, जर एखाद्या पर्सनचा ब्लड ग्रुप ओ आहे आणि त्यांनी जर समजा ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप AB आहे त्याला ब्लड दिलं तर काय होईल? लक्षात घ्या, ज्याचा ब्लड ग्रुप AB आहे त्याच्या RBCवर कुठले अँटीजन तुम्हाला पाहायला भेटतात? A आणि B अँटीजन पाहायला भेटतात. आणि असा हा ओ ब्लड ग्रुपचं ब्लड जर याला डायरेक्टली दिलं गेलं तर काय होईल? या ओ ब्लड ग्रुपमध्ये असलेल्या अँटीबॉडीज A आणि अँटीबॉडी B ज्या आहेत त्या या अँटीजन A आणि अँटीजन B ला जे काय करतील? ब्लॉक करतील. आणि म्हणून सहसा जेव्हा एखाद्या ओ ब्लड ग्रुप असलेल्या पेशंटचं रक्त जे आहे ते AB पेशंटला जेव्हा दिलं जातं तेव्हा फक्त आणि फक्त त्या ब्लडमधल्या RBC म्हणजे सॉलिड पार्ट जो आहे तोच ट्रान्सफर केला जात असतो आणि लिक्विड पार्ट प्लाझ्मा जो आहे तो ट्रान्सफर केला जात नाही. तर अशा प्रकारे AB, AB आणि O असे 4 टाईपचे ब्लड ग्रुप झाले. सोबतच तुम्ही ऐकलं असेल की A पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह अशाही प्रकारचा ब्लड ग्रुप जो आहे तो असतो. तर नेमकं ते काय आहे? तर जसं माणसामध्ये 2 टाईपचे अँटीजन आम्हाला पाहायला भेटतात, A अँटीजन आणि अँटीजन B, तसं एक रेसस मंकीमध्ये त्याच्या RBCवर आणखी एक अँटीजन आम्हाला पाहायला भेटला होता ज्याला आम्ही RH फॅक्टर असं म्हणतो, RH अँटीजन म्हणतो. तो RH फॅक्टर सुद्धा काही माणसांच्या RBCवर आम्हाला पाहायला भेटतं आणि तो अँटीजन जर एखाद्या पर्सनच्या RBCवर असेल तर त्याला आम्ही RH पॉझिटिव्ह किंवा नसेल तर RH निगेटिव्ह असं म्हणत असतो. तर लक्षात घ्या, समजा कन्सिडर करा की ज्यांचा ब्लड ग्रुप A आहे तर अँटीजन A तर आहेच आहे, पण सोबत आणखी हा RH फॅक्टर इथे मी अशा प्रकारे लावलेला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जर RH फॅक्टर असेल म्हणजे अँटीजन A आणि परत RH फॅक्टर आहे तर त्याला आम्ही म्हणणार आहे A पॉझिटिव्ह. ओके, तशाच प्रकारे ज्यांचा ब्लड ग्रुप B आहे, ओके, आणि B ब्लड ग्रुप आहे, अँटीजन B तर आहेच पण सोबत RH फॅक्टर सुद्धा त्यांच्या RBCवर आहे. ओके, तर मग त्यांचा ब्लड ग्रुप व्हायला पाहिजे AB पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह. आणि तशाच प्रकारे ज्यांचा ब्लड ग्रुप AB आहे म्हणजे अँटीजन AB सोबतच आणखी तिसरा एक अँटीजन त्यांच्या RBCवर आम्हाला पाहायला भेटतो ज्याला आम्ही RH फॅक्टर असं म्हणणार आहे, तर तेव्हा त्या पर्सनचा ब्लड ग्रुप जो आहे तो व्हायला पाहिजे AB पॉझिटिव्ह. आणि सोबतच ज्यांचा ब्लड ग्रुप O असेल त्यांच्या ब्लड ग्रुपमध्ये त्यांच्या RBCवर कुठलाच अँटीजन आम्हाला पाहायला भेटत नाहीये, पण तो जर A किंवा B अँटीजन पाहायला भेटत नाहीये पण RH फॅक्टर जर त्यांच्या RBCच्या सरफेसवर असन तर त्याला आम्ही म्हणणार आहे O पॉझिटिव्ह. अशा प्रकारे टोटल 8 टाईपचे जे ब्लड ग्रुप आहेत ते असू शकतात. आता जर आम्हाला एखाद्या पेशंटचा ब्लड ग्रुप चेक करायचा आहे तर आम्हाला काय करता येईल? तर सुरुवातीला आम्हाला एक ग्लास स्लाइड जे आहे ते घ्यावी लागेल आणि त्या ग्लास स्लाइडवर एक त्या पेशंटच्या ब्लडचे 3 थेंब आम्हाला घ्यायचे आणि त्या ब्लडच्या 3 थेंबामध्ये आम्हाला मोनोकोनल अँटीबॉडी A जे आहे ते पहिल्या ड्रॉपमध्ये टाकायचं आहे. सोबतच मोनोकोनल अँटीबॉडी B जी आहे ती आम्हाला दुसऱ्या ड्रॉपमध्ये टाकायची आहे आणि तिसऱ्या ड्रॉपमध्ये आम्हाला मोनोकोनल अँटीबॉडी D जी आहे ती ॲड करायची आहे तिसऱ्या ब्लडच्या थेंबामध्ये आणि या तिघांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जर पहिल्या नंबरच्या ब्लडच्या ड्रॉपमध्ये अग्लुटिनेशन झालं, कोॲक्युलेशन झालं, रक्त गोठलं तर त्या पेशंटचा ब्लड ग्रुप A आहे. जर समजा त्या पेशंटचा B अँटीबॉडीज टाकलेला ब्लडचा जो थेंब आहे तो जर क्लॉट झाला, तिथे जर अग्लुटिनेशन झालं तर त्या केसमध्ये त्याचा ब्लड ग्रुप B असेल. जर दोन्ही ठिकाणी अग्लुटिनेशन झालं, दोन्ही ठिकाणी कोॲक्युलेशन झालं तर मग त्याचा ब्लड ग्रुप जो आहे तो AB असणार आहे. जर दोन्ही ठिकाणी अग्लुटिनेशन झालं नाही तर त्या केसमध्ये त्याचा ब्लड ग्रुप जो आहे तो O असणार आहे. आणि शेवटची जी मोनोकोनल अँटीबॉडीज D आम्ही ब्लड ग्रुप शेवटच्या थेंबामध्ये टाकली, तिथे जर अग्लुटिनेशन झालं म्हणजे कोॲक्युलेशन झालं, ब्लड गोठलं तर त्या केसमध्ये त्याचा ब्लड ग्रुप
पॉझिटिव्ह असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये RH फॅक्टर असेल, आणि जर कोॲग्युलेशन नाही झालं तर मग त्याचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल.